कार्य त्यांनी अनेक वर्ष त्या भागात केलं. बाबुराव माने यांनी सकाळी ते मला येऊन भेटले आत्ता आणि अस्वस्थ आहेत फार. म्हणजे धारावीमध्ये जो अत्याचार सुरू आहे, आम्ही जो लढा देतो आहोत धारावी वाचवण्याचा, तो काल रात्रीच ना, परवा रात्री यांची एक 30 ते 32 वर्ष जुनी व्यायामशाळा जिम आहे. अडाणीचे लोक आले बुलडोजर घेऊन, त्याने त्यांची जिम तोडून टाकली. कारण नाही, काही नाही, काही नाही, नोटीस नाही, काही नाही, नोटीस नाही, काय रात्री. त्यानंतर आता त्यांची एक फार जुनी शाळा आहे, आपल्याला माहीत असेल, मनोहर जोशींच्या नावानं अनेक मैदान आहे. 30 वर्षापेक्षा जास्त काळ ती शाळा ते चालवतात. आता त्यांना ती शाळा तोडायची आहे, ते मैदान ताब्यात घ्यायचं. गौतम अडाणीला अख्खा देश त्यांनी जवळजवळ ताब्यात घेतल्यावर आमच्या गोरगरीब सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्था जे चालवतात कष्टा, त्या काय प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहेत धारावी आसपासच्या परिसरातल्या. आणि मला वाटतं ती म्हाडाने बांधून दिलेली जागा, म्हाडाची लीजवर आहे ती. म्हाडाने दिलेली जागा, लीजवर असलेली जागा. गौतम अडाणीचे लोक अशा तऱ्हेने त्या धारावीमध्ये हाहाकार माजलेला आहे. काय देवेंद्र फडणवीस या मुंबईचे पालकमंत्री, हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि हा प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात कट्ट्यार खुपसणारा हा विषय आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे धारावी वाचवा का सांगतो ते यासाठी सांगतो. रात्री अपरात्री तुम्ही बुलडोझर JCB घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्थांवरती ते चालवता, फिरवता. पोलीस काही करायला तयार नाही, म्हाडाचे अधिकारी हात वर करतात, आम्ही काही केलं नाही म्हणतात. मग हे कोण करत आहे? धारावी ताब्यात घेण्यासाठी गौतम अडाणी यांनी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात? पाकिस्तानातून गुंड आणल्यात का? त्या सर्व गुंडांची नावं माझ्याकडे आलेली आहे. मी पोलीस आयुक्तांना पाठवणार. आता मी उद्धवजींच्या कानावर हा विषय घालीन. काय त्या भागामध्ये आमदार आहेत, आमच्या काँग्रेसचे आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनिल देसाई आमचे खासदार आहेत, सगळ्यांशी मी बोलीन आज. पण हा अत्याचार गौतम अडाणीचा काय विरोध आहे आम्हाला, आमचा गौतम अडाणीला मुंबईत, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबुराव माने. 30, 35 वर्षाच्या संस्था ज्या त्यांनी कष्टातनं उभ्या केल्या, त्याच्यावर तुम्ही मध्यरात्री गुंडांच्या मदतीनं बुलडोजर चालवता आणि सरकार आणि त्यांची कायदा सुव्यवस्था कुठे झक मारते. मोदी फ्रान्सला गेले आहेत, आता पाठोपाठ अडाणी पोचतील तिथे एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही, अख्खं जग ताब्यात घ्या. पण गरिबांची धारावी का गिळताय? मराठी माणसाच्या संस्थांवरती का बुलडोझर चालवत आहे? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे जे आहेत महापालिकेत निवडून आलेले आहेत भाजपचे, आणि त्यांचे प्रमुख मराठी, तुमच्या अंगात मराठी रक्ताचा एक जरी थेंब असेल खरा, तर अडाणीला प्रश्न विचारा की हा जो तुझा मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे जे काय कारस्थान चालू आहे ते कशासाठी, कोणासाठी? धारावीमध्ये शिवसेना विरोधाचं हे कारण आहे. चला पुढे बोला. डॉक्टर, स्थानिक स्तरावर बाबुराव माने हे धारावी बचाव आंदोलनाचं नेतृत्व करतायत. तेच कारण आहे. बघा, मुख्य कारण तेच आहे की त्यांनी धारावीमधले रहिवासी, धारावीमधले छोटे छोटे उद्योजक, कुटीर उद्योजक, त्यांच्या संरक्षणासाठी तो लढा उभारलेला आहे. सर्वपक्षीय त्या शिवसेना आहे आणि ते तिथे शिवसेनेचं नेतृत्व करत आहे. त्याची किंमत त्यांना नक्कीच मोजावी लागते. गौतम अडाणींनी गुंडांच्या टोळ्या पोचल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे. गौतम अडाणी हे उद्योगपती स्वतःला समजतात ना, मग त्यांनी उद्योगपतीसारखं वागावं, त्यांनी रतन टाटासारखं वागावं, त्यांनी मुकेश अंबानीसारखं वागावं उद्योगपती म्हणून, त्यांनी बिर्लासारखं वागावं.
त्यांनी गुंडांच्या टोळीच्या प्रमुखासारखं वागू नये. त्यांनी दाऊद इब्राहिम वगैरे वगैरे जे आहे, छोटा शकील, त्या पद्धतीनं वागाल तर आम्ही छातीवर गोळ्या झेलायला तयार आहोत. हे माझ्या गौतम अडाणीला आव्हान आहे. मला सांगतो मी, उद्या 2 वाजता आम्ही एअरपोर्टला जातो. जे एअरपोर्टला मध्यंतरी प्रकार झाले आहेत, परत मला सांगतो, उद्या 2 वाजता आमच्या एअरपोर्टला मिळावा. ज्या पद्धतीनं एअरपोर्टसुद्धा ताब्यात घेऊन काही गुंडांच्या ताब्यात दिलं आहे आणि तिथे गोल्ड स्मगलिंगसारखे प्रकार त्या गुंडांकडून आले समोर आणि त्यासाठी शिवसेनेला तिथे दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. उद्या आम्ही 2 वाजता एअरपोर्टला जात आहोत. तुम्ही आरोप केलाय की पाकिस्तानातून गुंड आणले आहेत काय असा प्रश्न आहे. तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते. पोलीस म्हणतात ही कारवाई आम्ही केली नाही. हे महेंद्र कल्याणकर जे माडाचे प्रमुख आहेत, सीओ आहेत SRAचे, तर त्यांना जाऊन भेटले, त्यांनी हात वर केले, मी कारवाई केली नाही. मग रात्री घुसून JCP आणि बुलडोजर घेऊन कोणते गुंड घुसले? हे गौतम अडाणीचे गुंड आहेत. नवभारत डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी आहे ना त्यांची, त्या हे लोकांची. तिथे त्यांनी गुंड आणले आणि त्या गुंडांच्या मदतीनं मराठी माणसांच्या जागा, श्रमिकांच्या जागा या खाली करण्यासाठी त्यांनी जोर जबरदस्ती चालवलेली आहे ना. मग याच्यावरती का आम्ही जाब विचारायचा नाही का? सरकार जर करत नाही म्हणते, देवेंद्र फडणवीस कुठे आहेत या सगळ्या विषयामध्ये? त्यांचं हे माझे आमदार आहेत, त्यांच्यावरती जरी परिस्थिती आहे तर इतर सामान्य माणसांची काय परिस्थिती आहे? धारावीतल्या लोकांना सर घाबरून टाकायचा, माझ्यावर कारवाई करून सगळ्यांना दहशत घाबरून- निर्माण करायची गुंडांच्या मदतीने. आणि हे गुंड कुठून आणलेले आहेत आणि या गुंडांना कोण पोचत आहे याचं उत्तर गौतम अडाणीच्या कंपनीने द्यावं. गौतम अडाणीची कंपनी या लेवलला आली असेल धारावीमध्ये तर मग मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल, हे सांगतो मी. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा 106 मेले, 1006 मरतील. तेव्हा हे गौतम अडाणींना समजून घ्यावा. हे मी प्रथम या विषयावर बोलतोय. आता माझा विषय नव्हता कालपर्यंत. ज्या पद्धतीनं माझ्याकडे बाबूराव माने आले आणि तो विषय मी समजून घेतलेला आहे. मला अत्यंत चिंता वाटते मुंबईतल्या मराठी माणसांची. भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत ना, त्यात जर कोणी मराठी असतील, मराठी आईबापाचे, तर त्यांनी राजीनामा द्यावा निषेध म्हणून. जर खरोखर असतील मराठी आईबापाचे तर त्यांनी धारावीत जाऊन पाहावं गौतम अडाणी काय अत्याचार करतो आहे. माने साहेबांच्या विषयात मनसेला पण तुम्ही आव्हान देणार का की बाबा अहो प्रत्येक मी भाजपला आव्हान केलं तर मनसे काय घेऊन बसला? मनसे लढाईत आहेच ना. तुमचा प्रश्न किती चुकीचा आहे. जर मी भारतीय जनता पक्षाच्या मराठी नगरसेवकांना आवाहन केलेलं आहे, लोकप्रतिनिधींना, मनसे तर मराठी माणसाचे आमच्याबरोबर रक्षण करते आहेच ना. हा बोला. गौरवसाहेब, आज दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरेंनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली. असं म्हटलं जातं आहे की ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चाचपणी. काय असतं ऑपरेशन टायगर? रोज रोज तुम्ही म्हणताय टायगर टायगर टायगर. आम्ही सुद्धा ऑपरेशन लांडगा करणार आहोत, ऑपरेशन उल्फ करणार आहोत. कारण सगळे लांडगे जे तिकडे गेले आहेत ना, ऑपरेशन उल्फ. कशाला वाघाचा अपमान करतात? राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. बाळासाहेबांना चितारलेला करणार ना आम्ही. की तुमच्यावर जबाबदारी नाही किंवा नाही कोणावर नाही. आमच्या ऑपरेशन टायगरला घाबरून आजची बैठक बोलवली. आणि केंद्रीय मंत्री शिवसेनेला 60 वर्ष झाली. 60 वर्षातली खासदारांची पहिली बैठक आहे का? शिवसेनेला 19 जूनला 60 वर्ष होत आहेत. मग या 60 वर्षामध्ये ही पहिली बैठक आहे खासदारांची? मूर्ख आहेत ते, मूर्ख आहेत. आता मी येड झवा बोललो तर परत तुम्ही ते कट करा. हा मग ऑन आहे ना, मग ठेवून द्या. खासदारांची बैठक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बोलवायची नाही का? आमदारांची बैठक बोलवायची नाही? यांना कोण घाबरते? अमित शहा ज्या दिवशी सत्तेवर नसेल त्या दिवशी यांच्या चड्ड्या खाली येतील. अमित शहा ज्या दिवशी सत्तेवर नसतील त्या दिवशी हे जे म्हणतायत ना, यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल. हे पोलीस आणि पैशाच्या ताकदीवरती आमच्याशी लढू पाहत आहे. हिंमत आहे तर गौतम अडाणी समोर उभे राहा. मराठी माणसावर बुलडोजर फिरवतो आहे.
हिंमत आमची हिंमत आहे, तर आम्ही खरे टायगर आहोत. नाही, पण also भाऊ, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव म्हणतात की ऑपरेशन टायगर पूर्णत्वास गेलेलं आहे. एकनाथ शिंदे ते घोषित करतील. त्यासोबतच भरत गोगावले म्हणतात की तुम्ही अशा किती बैठका घ्या, बघा, नाहीतर तुम्ही- काही घ्या, 7 जे खासदार आहेत ते आमच्याकडे येणारच आहेत काही दिवसात. फार तुमचा पोरकट प्रश्न आहे हा. हे जी तुम्ही नावं घेतली आहेत ना, त्यांना शिवसेना या 4 अक्षराची नावं घ्यायची त्यांची लायकी नाही आहे. लक्षात घ्या, हे पळपुटे पळून गेलेले लोक आहेत सगळे. ते काय आम्हाला सांगतात बरं काय नाही, तुमच्या राऊतसाहेब, यासाठी हा प्रश्न अनेकदा विचारला जातो, कारण असं म्हटलं जाते की याआधी अनेक आजच्या बघा लक्षात घ्या, शिवसेना खासदार आहेत. आणि असं म्हटलं जाते की पावसाळी अधिवेशनापूर्वी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कॅबिनेट एक्सपान्शन आहे. मला मुळात सांगा, अमित शहा यांना मला मुळात सांगा, नारीशक्ती विधेयक मंजूर करायचं आहे, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचं आहे, त्यासाठी खासदारांची संख्या आवश्यक आहे. अशा वेळेस तृणमूल काँग्रेस आहे, डीएमके आहे, कदाचित तुमच्या पक्षातले काही खासदार समर्थन देऊ शकतात का? यासाठीची जी स्ट्रॅटेजी आहे त्याचा भाग म्हणून ऑपरेशन टायगर पाहिजे. अरे जाऊ द्या हो, तुम्हाला पण कळलं पाहिजे काय लायकीचे लोक आहेत. पळपुटे, डरपोक, भ्रष्ट, ठेकेदारांचे दलाल असे लोक आहेत सगळे. त्यांना एवढं तुम्ही महत्त्व का देताय? नका देऊ. यात महाराष्ट्राचं नुकसान आहे, तुम्हाला मी सांगतो. यात राज्याचं नुकसान आहे, यात मराठी माणसाचं नुकसान आहे, आणि यात तुमचंसुद्धा नुकसान आहे. पत्रकार म्हणून काय करतात ते करू द्या ना, कळेल. आज खासदारांची बैठक आहे, सर्व खासदारांशी संपर्क झालेला आहे. काही खासदार लांब आहेत, काही ठिकाणी जे खासदार लांबून येऊ शकत नाहीत त्यांच्या घरी काही कार्य आहेत, ते व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. ती व्यवस्था मी केलेली आहे. कारण स्क्रीनवर. पाहायला गेलं तर संजय बंडू जाधव हे मागच्या 3 ते 4 बैठकांमध्ये गैरहजर होते. अनेक बैठकांमध्ये ते येत देखील नव्हते. ते देखील आज नसतील असं तुम्हाला म्हणायचंय? मग येऊन बघा तुम्ही. निलेश राणे पण म्हणाले की सर्व खासदार येतात का पाहूया म्हणून. निलेश राणे म्हणाले. हां, मग आणखी एक विषय आहे मुंबईतला सध्या, पांढरी पट्टी. या विषयामुळे मुंबईत वाद निर्माण झालेला आहे. भाजपच्या प्रमुखांनी त्याच्यावरती बोलावं. मुंबईच्या भाजपचे जे इकडले जे निवडून आलेले मराठी लोक आणि त्यांचे जे इकडले मुंबईचे प्रमुख आहेत, त्यांनी बोलावं या विषयावर. का आम्ही काय ठेका घेतला आहे? पण मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबईवर मराठी संस्कृतीचा पगडा राहील. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सतत संघर्ष करत राहू. बाकी हे सगळे जे खेळ आहेत ना, हे तुम्ही त्यांना जाऊन विचारा, आम्हाला काय विचारताय? मनसेचं या प्रकरणी म्हणणं आहे की हा मुंबई एका प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद आहे. मी आता काय वेगळं सांगितलं? मी वेगळं काय सांगितलं? की मुंबईतला मराठी माणूस, मराठी संस्कृती यांच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बोले हिंदी में क्या है? म्हणतात मागण्या घातल्या नाही जात. एफआईआर दर्ज हुआ है, भड़काऊ भाषण दिया। हाँ, किसका? एफआईआर दर्ज हुआ है, भड़काऊ भाषण को लेकर। तो अगर इस प्रकार से भड़काऊ भाषण के ऊपर एफआईआर दर्ज करेंगे तो दिल्ली के चुनाव में अनुराग ठाकुर जैसे लोग जिस प्रकार के भड़काऊ भाषण कर रहे थे, तो उनके ऊपर क्यों नहीं एफआईआर दर्ज हो गया? उत्तर प्रदेश के हर बीजेपी का नेता इस प्रकार से भड़काऊ भाषण करता है, उनके ऊपर क्यों नहीं एफआईआर दर्ज हुआ? देखिए, ममता बनर्जी एक लड़ने वाली राजनीति है जिसे हम शेरनी कहते हैं. उनको चारों तरफ से घेर कर आप ख़त्म करना चाहते हो, लेकिन हम सब उनके साथ हैं. एफआईआर से वो डरने वाली महिला नहीं है. चलिए, थैंक यू. मराठीतला प्रश्न आहे. अभी हिंदी पूरा हो. यूपी की मीटिंग ये सारी एमपीएस को बुलाया गया, कहा था कि मोदी भी अपने नंबर्स की तरफ बढ़ चुके हैं. क्या ऐसा कोई नियम बना है क्या कि हमारे पार्टी के जो प्रमुख है वो हमारे सांसदों को मीटिंग को नहीं बुला सकते? कौन डर रहा है? ये रेगुलर मीटिंग है, हर महीने में एक मीटिंग होती है. विधायक सांसद एक साथ आते हैं. हमारे 9 सांसद हैं, उनको आज बुलाया है उद्धव जी ने, उनसे बातचीत होगी. जो सांसद यहाँ नहीं पहुँच जाएंगे उनसे हम वीडियो वीसी द्वारा उनसे हमारी बातचीत हम करेंगे. तो एक रेगुलर प्रोसेस है, उसमें नई बात कोई नहीं. टूटने की आशंका की जा रही ये है. 2 साल से आप बोल रहे हो. कौन टूटेगा, कौन तोड़ेगा? जिस दिन हमारे हाथ में सत्ता आएगी,
बीजेपी नहीं बची, टुकड़े टुकड़े हो जाएगी बीजेपी, पहले भाग जाएगी, घर से बाहर नहीं निकलेंगे. आप देखो. डॉक्टर, एक मराठी प्रश्न गए आहे. हुए हैं. आज राज ठाकरेंचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्याल? बघा, राज ठाकरे हे माझे मित्र आहे आणि आजचे मित्र नाही आहे, वर्षानुवर्षाचे मित्र आहेत. राजकारणात जरी काही काळ दिशा वेगळ्या झाल्या असल्या तरी पुन्हा आम्ही एका प्रवाहात आलेलो आहोत. माझ्या त्यांच्याविषयीच्या भावना, संवेदना या कायम राहिल्या. मी नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन. महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं, शिवसेनेबरोबर हातात हात घालून काम करावं. उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भूमिका पुन्हा एकदा देशामध्ये अशा पद्धतीनं मांडावी की संपूर्ण देश हा शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र यावा. आणि त्यासाठी राजसाहेबांनी सुद्धा फार मोठं योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, ते त्यांनी द्यावं. राऊतसाहेब, तुम्ही एक विधान केलं की महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं, हे त्यांना तुम्ही इंडिया अलायन्समध्ये येण्यासाठी आमंत्रण देत आहात. ते काय असेल आमंत्रण ते आम्ही त्यांच्याशी बोलू ना. हे आमंत्रण काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देण्याचा विषय नाही आहे. पण माझ्यासारख्या त्यांच्या मित्राची ही कायम अपेक्षा आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं.